जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। श्रीगोंदा प्रतिनिधी। शहरातील चर्च जमीन घोटाळ्याप्रकरणी अखेर तहसीलदार क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बान याचे निलंबित करण्यात आल्याचे आदेश महसूल व वन विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी बुधवारी दिनांक 26 मार्चला दिले। श्रीगोंदा शहरातील बहुचर्चित चर्च जमीन घोटाळ्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार याचे निलंबनाचे आदेश तब्बल 2 महिन्यांनंतर देण्यात आले आहेत। यापूर्वी अनिल कुंदेकर, तलाठी संदीप चाकणे यांना निलंबित करण्यात असून 4 जणांवर जमीन विक्रीबाबत गुन्हा दाखल आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी: श्रीगोंद्यात चर्च दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या जमिनीची बेकायदेशीर कागदपत्राआधारे तहसीलदारांकडून जमीन मालकी हक्क नाव बदलण्याची परवानगी घेऊन संबंधित जमीन विक्री करण्यात आली होती। याबाबत संस्थेच्या अध्यक्षांनी जमीन विक्रीसाठी मालकी हक्क बदलणारे, जमीन खरेदी विक्री करणारे तसेच श्रीगोंदा येथील तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्या संगनमताने मालकी हक्क बदलाच्या निर्णयाकडे प्रांताधिकाऱ्यांकडे अपील तर न्यायालयात दावा दाखल केला होता। त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या मालकी हक्क बदलण्याबाबतच्या आदेशाला स्थगिती दिली होती। श्रीगोंदा शहरालगत चर्चची सुमारे 30 एकर जमीन लँड आहे। यात शाळा, प्राथमिक शाळा, कर्मचारी वसाहत, चर्च असताना यातील 28 एकर जमिनीची विक्री चर्चच्या परवानगीशिवाय झाली। यात इंडियन कॅनेडियन प्रेस ब्रिटेरियन तर्फे मॉडरेटर दीपक नामदेव गायकवाड, संदीपान किसन तुपारे यासह तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांचे सन्मानमत असल्याचे दी ख्राइस्ट चर्चने केलेल्या तक्रारीत म्हटले होते। तहसीलदारांकडे चर्चच्या जमिनीचा मालकी हक्क बदलण्यासाठी परवानगी अर्ज दाखल केला। नाव बदलणे आदेशानंतर त्याच वेळेस जमीन विक्री संदीपन तुपारे यांना केली। तहसीलदारांकडील नाव बदलणे आदेश तातडीने मंडलाधिकाऱ्यांनी मंजूर करत क्षेत्रावरील नाव बदलले। तहसीलदार यांनी तातडीने निर्णय घेत कागदपत्रे तपासणी न करता तसेच दी चर्च ऑफ ख्राइस्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी म्हणणे सादर करण्यासाठी वेळ न देता एकतर्फी आदेश दिला। जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। संस्थेमध्ये जी काही गोरगरिबांची कष्टकऱ्यांची संस्था मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत होती। या संस्थेची जमीन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या या घोटाळ्याच्या मुख्य आका डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचं निलंबन महाराष्ट्र सरकारकडून आज करण्यात आलेलं आहे। ख्राइस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्याचबरोबर विभागीय आयुक्त सन्माननीय गेडाम साहेब यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री यांना देखील आम्ही तक्रारी दिल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील तक्रारी पाठवल्या होत्या। या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर या जमिनीचा जो काही व्यवहार झाला तो व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि ही जमीन एका मोठ्या गॅम्बलरच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी तहसीलदार श्रीगोंदा डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी केलं होतं। त्यांना याच्यामध्ये साथ देण्यासाठी अमोल बन हे जे नायब तहसीलदार आहेत यांनी सुद्धा एक चुकीच्या पद्धतीची ऑर्डर केली होती आणि त्यामुळं या सगळ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व्हावी, यांचं निलंबन व्हावं यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलनं आणि पाठपुरावा करत होतो। आज अखेर डॉक्टर क्षितिजा वाघमारे या ज्या घोटाळ्याच्या मुख्य आका आहेत त्यांचं निलंबन या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून अभिनंदन करतो।